नमस्कार आणि तुमका सगळ्यांक कष्टकाणीच्या आमच्या नव्या एपिसोडात माय मोगाचो येवकार। आम्ही खूपशी सक्सेसफुल ब्रँड्स असतात ती पळयतात, पण या सक्सेसफुल ब्रँडाच्या फाटल्यान आपली अशी काणी असतात कष्टाची, धाडसाची। आम्ही खूपदा म्हणतात की जे ब्रँड असतात ते बोर्ड रूमान तयार जातात, पण काय ब्रँड असे असतात जे गावांनी रुजलेले असतात आणि गावातल्यान ते वयर सरतात। तर आयज आम्ही आसात पेडण्या म्हालात आणि पेडण्याच्या इब्रामपूर वाठारात आम्ही आयज आसात आणि इब्रामपूर वाठारात आम्ही अशा एका होमग्रोन ब्रँडा कडेन आयलात, ते म्हणजे आदिश्री ब्रँड। आणि हे आदिश्री ब्रँड आसा ते सामके लोकल आणि तशेंच होमग्रोन म्हणल्यार फ्रॉम द स्क्रॅच तयार जाल्ले। आणि तेजेच आयज फाउंडर अमिताबाई हेजे कडेन आमी आयज उलयतली आणि तेजे कडल्यान सगळो हो ब्रँड आसा तेज्या फाटली आमी कष्टकाणी जाणून घेतली। आमचे बरोबर आसात हांगा आतां अमिताबाई, आदिश्रीची फाउंडर। अमिताबाई तुमकां नमस्कार आणि आमच्या चॅनलाचेर पहिल्यान पयलीं म्हणल्यार येवकार। देव बरें करूं। अमिताबाई, आमी होमग्रोन जेन्ना ब्रँड म्हणटात तेन्ना तेज्या फाटी एक कितें तरी काणी आसता आणि आमी ती सदांच आयकल्ली आमकां मेळना। ते फूल ब्रँड जाले उपरांतूच आमकां कळटा बाबा आमकां हांगा ब्रँड जाला आणि आमी हांगा पावल्यात म्हणून। सो आदिश्री पयलीं अमिताबाई तुजे जिणेक कितें आशिल्लें आणि कशें कितें चलतालें पयलीं? हय, नमस्कार तुमकां सगळ्यांक। हांव अमिता अरुण नायक, हांव प्रोप्रायटर नायक एग्रो एंड डेरी फार्माचें। आमचे हे फार्म नांव म्हटल्यार नायक एग्रो फार्म अशें हे 2012 आमी स्थापन केल्लें। तेन्ना स्थापन करता आसतना सुरवातीक आमी नांव म्हटल्यार पॉली हावजान स्टार्ट केली आमच्या। आमचे मामा आसा ते एग्रीकल्चर फिल्डान खूब अग्रेसर आसा, तांकां वेगवेगळे नामांकनां मेळयली, म्हणून तेंचो असो एक हे घेवन आमी हे पॉली हावजान स्टार्ट केलें आमी 2012। भितून आमी जरबेरा कल्टिवेशन बऱ्या पैकी जवळ जवळ 7 वर्सां केलें। मागीर कोरोनाच्या काळान ती अक्षरशः आमकां ती फुलां जी आसा ती आमकां उडोवची पडली। ते खूब तेन्ना अशें खूब अशें तेन्नाच आमी असो विचार केलो की आमी असो कितें तरी प्रॉडक्ट सुरवात करची की आमी जेच्या खातीर मार्केटिंगाक कांय इश्यू येवपाक जायना। आणि दूध हो असो एक प्रॉडक्ट आसा तो आमच्या दैनंदीन जिवनान आमकां तो गरजेचोच आणि जावोच तो, म्हणून आमी ह्या दुधाच्या हितून म्हणजे गायी घेवपाचो विचार म्हज्या मिस्टरांक खूब पयलीं पासून आसलो, पण आमी सारके अमलान हाडपाचो विचार केलो आणि 2017 आमी गायी घेतल्यो। गायी घेतल्यो, 5 गायीन आमी स्टार्ट केलें आणि ना म्हटल्यार आतां आमचे 25-30 गायी आसा। 25-30 गायी आमकां फाटल्यानय दिसता। आणि ही सगळी जी पळय प्रक्रिया आशिल्ली ती खरेंच कठीण आसतली, फायनान्शियली खूब त्रास आयले आसतले, चॅलेंजीस आयले आसतले। सो सुरवातेक तुमी डेरी प्रॉडक्ट्स आसात ते सुरू केल्ले काय कितें, काय पयलीं तुमी दुधांतल्यान बीन कशें सुरू केलें? ना, आमी दूध आमी डेरीकूच घाली। मागीर आमकां अशें दिसपाक लागलें की आमी खंय तरी बाय प्रॉडक्ट्सान येवं शकता। आमकां तितून प्रोडक्शनान अशी आवड निर्माण जाली। मागीर 2023 आमी ह्या बाय प्रॉडक्ट्सान आणि आदिश्री हे नाव कशें सुचलें तुमकां? आदिश्री ना म्हटल्यार म्हज्या धाकट्या बायचें नांव। सो आमी पयलींच हे आसलें ठाम आसली की कितें आमी कसलोय प्रॉडक्ट करून तेजें नांव आमी दितली म्हणून, तेज्या नांवांतल्यान आमी सुरवात केली। आणि आतां आमी गोंयान गोवा डेरी हो व्हडलो ब्रँड पळयतात। सो ह्या ब्रँडा कडेन तुमचो ब्रँड कशे तरेन लोकां मेरेन पावतलो, हेतून तुमचो कितें प्रयत्न आसता? म्हणजे आदिश्री बाबा लोकां मेरेन पावूंक जाय, ते ऑलरेडी गोवा डेरी पावला, गोवा डेरी पावल्या, अमूल पावला, स्फूर्ती पावल्या, पण आमच्या हितून अशी कितें एक म्हणटा तशी आमी आतां गोंयान रावता म्हणटकूच आमी आमचे दुसरे प्रॉडक्ट आसा सगळे ते भायल्यान हांगासर येता म्हणसर ते कितें ते प्रिझर्वेटिव्स म्हणा सगळे तितून घालून ते करचे पडटले तांकां। आणि जर आमकां अशें आमची एकूच एक हे आसा की आमी फ्रेश प्रॉडक्ट लोकां पर्यंत पावू आणि लागीं आसल्या कारणान गोंयच्या लोकांक जी प्युरिटी आणि शुद्ध असे जे प्रॉडक्ट आमचे लस्सी म्हणा, दही म्हणा आणि ताज्या दुधाचे, आमच्या दुधाचे आमी दुसऱ्यांकडल्यान घेयना। दूध सुद्धा ते येता म्हणसर तिची खूप प्रोसेसिंग जाता, पण आमचे हे डायरेक्ट होल फॅट मिल्क सगळे ते आमी युटिलायज करता, जे बरे क्वालिटी प्रॉडक्ट आमचे लोकां पर्यंत पावतले। आणि ते आतां ऑलरेडी आमच्या ह्या नॉर्थ गोवान पावल्ले आसा।
हा म्हणजे अशें पेडण्यां आमकां तरी पावल ह्या हितून आमचे पावल्ले आसा. आमी आतां आमच्या ह्या हेका कॉम्पिटिटरांची आमकां व्हडलीशी तशी भंय दिसना, कित्याक आमचे 2 प्रोडक्ट सेट जाल्ले आसा. खंयचे ते आमकां सांग. लस्सी आनी धंय लस्सी हे आनी सेट जाल्ले आसा ह्या एरियेन Okay. आमच्या, आनी आमी सॅटिस्फाय आसा तेज्या बरोबर. आनी ते कशे वाडचे आनी क्वॉलिटी कशी मेंटेन करची हय. हेचेर आमचे विचार आसा. येस. आता तुम्ही म्हणले 25 गायो आसात तुमचे कडेन. सो कितले लिटर अशे दूध आमचे 180 200 लिटराच्या भितून पर डे मिल्क day. मेळटा. ओके. आनीक तुम्ही तेजे बाय प्रोडक्ट कितें कितें करता म्हणले तुम्ही? आमी ना म्हटल्यार सुरवात आमी धंय आनी लस्सींच्यान केल्ली. हय. तेज्या उपरांत आमी पनीर स्टार्ट केलें. ओके. तेज्या उपरांत हितून क्रीम मेळटा आमची जी धंय आनी लस्सी करता आसतना तेजी आमी घी करता. आनी मेन म्हटल्यार आमी कितें अशें भायर उडयना, वेस्ट करिना काय. म्हणजे पनिराचें जें उदक उरता तेजें आमी पेप्सी तयार करता. लोकल आयस कॅन्डी ज्यो आमी पयलीं ल्हान आसतना खाय रुचीन खातालीं त्यो आमचे कडेन मेळटा. तितूनय 3 फ्लेवर आसा आमचे. तितून खंयचे खंयचे फ्लेवर्स? रसबेरी आसता, पिस्ता आसा आनी मँगो आसा. ओके. सो आता म्हाका दिसता तुमचे प्रोडक्शन सगळ्या जाता ते युनिट. सो आता आमी पळयतली ती अमिताबाईचे आदिश्रीचे प्रोडक्शन युनिट. म्हणजे एकदा दूध थंयच्यान आयले ते गोट्या कडल्यान दूध आयले की हांगा ते सगळे प्रोसेसिंग. सो सद्याक आमी आसात ते आदिश्रीच्या प्रोसेसिंग युनिटान. सो अमिताबाई सांग आमकां कशें कितें हांगा प्रोसेस. दूध जेन्ना आमचे गोठांच्यान येता तेन्ना हे खोवा मशीन आमचे. हे खोवा मशीन हितून 100 लिटर एका टायमाक दूध तापोवं शकता. हितून आमी कर्डाक म्हटलें जाल्यार आमी हितून घातले न्हू की आमी 80 to 85 डिग्रीचेर दूध गरम करता हेजेर. ओके. आनी ते तशेंच दवरता. मागीर तेका हे न्हिवपाक म्हणजे 45 डिग्री येयसर रावता आमी. जेन्ना ते 45 डिग्रीचेर येतले तेन्ना आमी ते कर्डाक लायता. कर्डाक लायता मिन्स डायरेक्ट आमचे पावचीस रेडी जावन येता. मागीर ते आमी ट्रेनी घालून ते सेट करून थेयता आनी 8 वरां उपरांत आमचे कर्ड रेडी जाता. तशेंच लस्सीक सेम प्रोसेस आसा. 45 डिग्रीचेर आमी कर्डाक लायता पण ते डब्यान घालून दवरता. मागीर आमी साखर विरगळोवचे तेंचो एक प्रमाण आसा तेजेर आमी साखर कढयता. आनी लस्सी स्टरर आसा आमच्या फाटल्यान हांगासर त्या स्टररान आमी मिक्स करता हितूनूच या आनी पॅकिंग वयता आमचे. ओके. सो दिसाक तुम्ही कितले अशे कर्ड पॅकेट्स पॅक करता? दिसाक आमी 100 ते 150 लिटर दुधाचे करता. हय. आनी ना कर्ड पॅकेट्स कितले? कर्ड पॅकेट आयज आमी कर्डाक लायले 150 लिटर दूध जाल्यार फाल्यां आमी लस्सीक कर्ड लायता. लस्सी करता. ऑल्टरनेट डेसान करता. ओके. आनी लस्सीचे सेम जाता? सेम तशेंच करता. लस्सीन कितें फ्लेवर्स आसा? लस्सीन फ्लेवर्स ना एकूच आसा. ओके. आनीक फुडें आमकां दिसता ते खंयचे मशीन? हे आमचे हे म्हटल्यार पयलीं आसा न्हू हे मेन आमचे मशीन. म्हणजे हितून धंय आनी लस्सी जे दोनूय आमचे 200 ml चे पावचीस रेडी जावन येता ह्या मशिनान. ह्या हितून दूध ही कलर अशी आमी हे केल्या की 200 ml चे आमचे पावचीस येता दोनूय. लस्सीक आनी धंयाक दोनाकूय यूज जाता. तशेंच हे फुडें आसा ते आमचे पेप्सी मशीन. म्हणजे पनिराचें उदक जें उरता फूल व्हे प्रोटीन आमचे तेजे आमी हे पेप्सी मशीन आमचे. म्हणजे हांगा कांयच भायर उडयना आमी काय. आनी तशेंच आमचे हे आसा ते पनीर वॅक्यूम सिलर आसा. वॅक्यूम सिलर म्हणजे तेजी मागीर सेल्फ लायफ वाडटा न्हू म्हणून आमी वॅक्यूम सिलर आहा आमचो. सो पनीर कितले अशे केजीजान तुमचे वयता? पाव किलोचे आमी हे करता. 400 रुपया आमचे आमी रेट लायला पनिराक आनी 100 रुपयान ते पाव किलाचे पॅकेट्स आमचे सहज वयता. आनी आमकां आतां दुधाचे बीन प्रायजीस वाडटना बीन दिशिल्ले पळय मदींच. आनी आतांय खुबूच वाडलेले आसा. तशीच पेणूय वाडलेली आसा. म्हणून आतां ह्यो आतां बाय प्रोडक्ट्स खंय तरी आमकां मातशे कमी करचे पडटा. सो दुधाची सद्याक तुमची कितें रेट आसा? दुधाची आमची सद्या ना म्हटल्यार आमची सकाळी 35 सांजची 37 म्हणजे 37च्या भितून आमकां रेट मेळटा. पण तशें पळोवपाक गेल्यार ह्या वाडट्या दरां खातीर पेरणीच्या दरां खातीर हे बाय प्रोडक्ट्सूय आतां मातशे कॉस्टली जाता आमकां. ओके. सो तेय बीन एक्स्ट्रा म्हणटूच पडटा तुमकां न्ही? हय. आनी बाय प्रोडक्ट्साक मेळपाक जाय न्हू तशें आतां मेळना कित्याक पेणूय दिसान दीस वाडटा.
म्हणून हय. तो एक ही तो म्हणजे एक आसा. चॅलेंज म्हणपाक शकता पेणीन सध्या खूप आमकां हे जालो येस वाडत आसा ह्या जर म्हयन्याभराक 65 रुपया इन्क्रीज जाला पेणी फाटल्यान पेणी फाटल्यान हय एका पत्त्याक आणि म्हटल्यार ते तुमकां कितली जायना अशी आतां गोट्याक लागून पेण बीन पेण लागता पण आमकां म्हयन्याक ना म्हटल्यार 1 लाखाच्या वयर जाय पेण 1 लाखाच्या वयर हय म्हयन्याक येस म्हणजे आता त्यांचे गायचे आता आमी फक्त हेजे पळयतात पळय युनिटाचो खर्च पळयतात हय पूण गायेक बीन मेंटेन करप तेंच्या खातीर सगळे तेंचे पळोवप तेंची जतनाय घेवप तेंची कुयदाद घेवप हय तेका कितलोसो तुमचो आतां खर्च आसा तो वयता खर्च ना म्हटल्यार गायी जर बऱ्या रितीन मेंटेन करीत जाल्यार हय. व्हडलोसो खर्च येना पण डिलिव्हरीच्या टायमार आमकां ना हय. म्हटल्यार एकदां जाता तशें ओके. त्रास जाता आणि तुमचे आतां वेटेनरी बीन हांगाच आसा हय आमचे सांदेल वेटरनरी डॉक्टर आमचे बरे एक्टीव आसा तशेंच आमचे ओके. गोवा डेरीचे डॉक्टर्स आसा हां. ते आमकां एनी टायम हेल्प करपाक रेडी आसता आता तुम्ही म्हणले ते पेण आसा ती तुम्ही भायल्यान हाडटा पण हय. तुमचे फॉडर आसा ते फॉडर आमकां हांगा आमचोच दिसता आसा हय फॉडर आमी CO4 आनी नेफियर हे दोनूय लायिल्ले आसा सो ते आमकां तुमच्या इनफ. हांगा हेजे युनिटा कडेनूच फॉडरूय बीन दोन्ही वटेन लायलेले लायिल्ले दिसता आसा आमकां. हय ओके आनी कितें असो एक खीण बीन आसलेलो अमिताबाई जेन्ना तुमकां दिसलें की हितून येयला ते आपणे मातशे रिस्क चड घेतली अशी दिसली अशें कितें आसलां ना रिस्क असो कितें आसात इन्सिडंट रिस्क आसात पण एक मनाक खूब अशें बरें दिसता की आपूण कितें तरी करता आमची जी थोडी की जायना हय एक 4-5 एकर चड ना आमची पण ती सुद्दां युटिलायज करता म्हटल्यार मनांच्यान खूब बरें दिसता आमकां चॅलेंजीस कितें खंयच्या बिझनसान आसात ना अशें हय. खंय सगळे बरें अशें खंय मेळपाचें ना पण आमी सॅटिस्फाय आसा हितून हय. आनी प्रत्येक वेळार आमच्या ह्या सगळ्या वाटचालीन आमकां प्रशासनांची म्हणा गोवा डेरीची हय. म्हणा सरकाराची म्हणा आमकां अशी मायेची थाप मेळत गेली म्हणून आमी खंय तरी लिफ्ट जायत गेली ओके आमी सदां म्हणटात पळय जेन्ना बायल एक बिझनसान देंवता तेन्ना खुबशे बायलांक आमी फाटीं फुडें जाताना पळयतात हय पूण तुमी एज अ वुमन एज अ होल तुमी फावंडर म्हणून जेन्ना सुरवात केली तेन्ना कितें चॅलेंजीस आशिल्ली चॅलेंजीस म्हटल्यार ह्या हितून कितें आसा म्हाका लोकांचे घेवन बसप नासता जर आपली फॅमिली आपलो मिस्टर तेकाच जर आवड आसा आनी तेका जस्ट हांवें तेको दिवपाचो प्रयत्न केलो तेका उमेद आसली ह्या बिझनसान म्हणटकूच आमी ते करीत गेली म्हाज्या दोगांयनी मिस्टराची मेळून तुमी आमी सुरू केले म्हाका खंबीर साथ आसली तेजी की तेका आजुनूय तेका दिसता की खंयच्या हितून पयलीं आमी खुबशे जे युनिट्स आसा आनी कितें आसा पॉली हावस करतना पॉली हावसा बद्दल इन्फॉर्मेशन काडप बाय प्रोडक्ट्साक वयतना आमी पुण्या पेरेन गेली सगळी चवकशी करपाक कोल्हापूर सांगली भोंवली आमी म्हणजे हेज्या बद्दल अभ्यास केला 2 वर्सां आमी बाय प्रोडक्ट्साक स्टडी केल्या फूल तेज्या उपरांतूच आमी हितून चल्ल्या आता सद्याक तुमचे कडेन कामांक कितले लोक आसात आमचे कडेन एक कपल आसा आनी भाटान ओके. काम करच्या खातीर आमी एकटोच मनीस आसता आमच्या बरोबर आनी हेज्या भायर कितें बिझनस बीन करतात तुमी म्हणजे डेरी सोडून आनी कितें आसा डेरी म्हणजे आमचे ह्या गायी पासून आमी जे कितें आमचे येता निष्पन्न जाता शेण म्हणा गोमूत्र म्हणा ते आमी फुली युटिलायज करता शेणाचे आमी वर्मी कंपोस्ट करता जेचो आमकां ना म्हटल्यार मिनिमम एक 5-10 हजार आमकां इनकम आसा तेजो मंथली 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 5-10 हजार खंयच वचोंक ना आमचे तशें जिवामृत आसा तें करता आमी वर्मी वॉश आसा येस ते आमकां तूं दाखोवंक शकतली हय दाखय स्कुलान विजिटाक येता आमची आनी हांवूय विजिटींग लेक्चरर म्हणून स्कुलांनी वयता एग्रीकल्चराचेर अशें टॉक दिवपाक म्हणजे वर्मी कंपोस्टाचेर मेनली आनी आमची नर्सरी आसली न्हू म्हणटकूच ते नर्सरीचेर नर्सरी सद्याक ना म्हटल्यार हांव न्हू अशें हे झाडां करून थेयता जे टिचर्स आसा जे भायली लोक येता न्हू ती अशी घेता आता हे तुमचे मम्मी हे रेडी वर्मी कंपोस्ट आमचे जे 45 दीस लागता हे तयार जावपाक 45 आनी जे तुमी आतां पॅकेट्स करता आनी मागीर विकतात ना आमची क्वॉन्टिटी आमकां येता 5 किलो 10 किलो कोण 50 किलो 100 किलो त्या प्रमाणे आमी पॅकेजींग करून दिता आनी नर्सरीनी आमचे चडशे वयता वर्मी कंपोस्ट होलसेल रेट आमी 15 रुपया थेयला जे आमचे वयता आनी हे शिंपता आसतना जेन्ना उदक येता गायणोर घातल्या उपरांत आमगेर ती आयसेनिया फटिडा ह्या नांवाची जी वरायटी आसा गायणोरांची
ती आसा, ती वर्मी वॉश आसा ते 50 रुपयान वयता. जीवामृत वॉशूय तुम्ही हे करता ते विकता आणि जिवामृतूय करून विकता आमी. ओके. जीवामृतान कितें कितें वयता म्हणजे कितें कशें प्रोसेस प्रोसेस जिवामृत म्हटल्यार गायचे मूत शेण, बेसन पीठ, बेसन भज्यांची पिठी आणि गोड हे सगळें घालून म्हणजे हेज्या व्हडल्या कॅनान घालून ते मिक्स करून उदकान न्हू क्लॉकवायज दिसाक दोन फावटी दवरप. मागीर ते एक 10 दिसांनी रेडी जाता. ते आमी स्प्रे मारता झाडांचेर. तेच आणि हांगच्यान मागीर प्रोडक्ट्स बीन व्हरतात ते व्हरता. घरात तुमकां म्हाका दिसता स्कूलूय स्कूल्स विजीट करता. ते टिचर्स आसा हांगासर कनेक्टेड स्कुलां आसा आमची लोकल सगळीं नानोडा म्हणा, रेवोड्या म्हणा, हांगा हणखण्या, इब्रामपूर ही सगळीं स्कुलां आमची विजीट करपाक येता. आनी शारदा जे हायर सेकंडरी आसा तेंची भुरगीं 15 दीस आमगे ट्रेनिंगींग आसता. म्हणजे ह्या बिझनसांतल्यान इन्स्पायर जावपी खूब जाण आसा. ती आसता ट्रेनिंगींग. म्हणजे तांकां मागीर दाखोवच्या खातीर ती आपूण अक्षरशः खणोन झाडां भाजीपालो सगळी लागवड करता. ती फूल हेल्प करता आमकां. येस. आनी कोणे इंट्रस्ट बीन असो दाखयला तुमकां असो स्कूल विजिटाच्या वेळार की बाबा आपूण येतलो अशें खूब जाण आसता. आमच्या हायर सेकंडरीतले जे भुरगे आसता न्हू ते मुद्दम येता काकी आपूण येता चालपाक आयज जाल्यार भरता आसतना येता सांगपाक आमकां की भरता आसतना आमकां सांगा टाकयो. म्हणजे तांकां कळटा न्हू फूल प्रोसेस कसो. तोंडान सांगप वेगळें आसता आनी एक्चुअल थंयसर वेगळें आसता. म्हणून ते तशे येवपी भुरगे अशे आसा. ओके. आता आमचे उलोवप खूब जाले आमकां मातशे तुमचे प्रोडक्ट्स दाखय सो दॅट आमी ऑडियन्सांक दाखोवंक शकतली की एका बिझनसांतल्यान इतले बाय प्रोडक्ट्स येवं शकता आनी कोणी ह्या बिझनसान असो येवंक शकता. अमिताबाई, जेन्ना लोकल ब्रँड असो गांवांतल्यान एक वयर सरता तेन्ना गव्हर्मेंटाचो सपोर्ट कितें आसता वा तेजे स्किम्स बीन कितें आसात? आसा ना म्हटल्यार आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा हो जो कॉन्सेप्ट आसा जो माननीय पंतप्रधान तशेंच आमच्या CM डॉक्टर प्रमोद सावंतान राबयल्लो आसा आनी बायलां खातीर हेजो खूब फायदो आसा आनी तो घेवचो. हांवें स्टार्टींग ना म्हटल्यार हांव जेन्ना महिला मंडळ सेल्फ हेल्प ग्रूप आसा तितून जॉयन जाल्या उपरांत आतां ह्या RDA थ्रू वेरियस स्किम्स आसा त्यो घेवपाक मेळटा. जशी हांवें ना म्हटल्यार पयलीं स्टार्टींग 2017 ज्यो गायो घेतलेल्यो ज्यो वेटनरी डिपार्टमेंट एनिमल हजबंड्री अंडर आमच्यो गायी म्हणजे कामधेनू सुदारीत स्कीम आसली. परत ना म्हटल्यार वेरियस इक्विपमेंट्स जे गोठ्यान लागतात ते घेवपाक इक्विपमेंट स्कीम आसा. वासरां वाडोवच्या खातीरूच पशुपालन स्कीम आसा ती हांवें घेतलेली. तशी करता करता ना म्हटल्यार 2023 RDAच्या अंडर ती PMFME प्रधानमंत्री फूड फॉर्मलायझेशन स्कीम जी फ्रॉम अप टू 10 लाख हेल्प करता अशी जे कसल्याय फूड प्रोडक्ट्सांक प्रमोट करच्या खातीर ती स्कीम हांवें घेवन आमचे बाय प्रोडक्ट्सांची सगळी मशिनां जी आसा जी तेंच्या थ्रू हांवें घेतलेली आसा. अश्यो वेगवेगळे स्किम्स म्हजे कडेन आसा आनी हांव प्रावडली सांगपाक सोदतां. आनी ना म्हटल्यार CSR फंड जो आसा ल्युपीन फावंडेशन आसा न्हू ते आमच्या गांवांत बऱ्या रितीन एक्टीव आसा. तेंच्यांनी सुरवाती पासून जे वर्मी कंपोस्टा खातीर म्हाका हेल्प केलो थंयच्यान ते आमच्या बरोबर आसा. ते आजुनूय बाय प्रोडक्ट्सान म्हणा जे आमकां लस्सी स्टरर आसा परत कीट आसा टेस्टिंग कीट आसा वॅक्यूम सिलर आसा तो तेंच्यांनी म्हाका प्रोवायड केलो मशिनरी प्रोवायड केल्यो ल्युपीन फावंडेशनान. सो अशे जे खूब CSR फंड म्हणा जावं स्कीम गव्हर्मेंट स्किम्स म्हणा करतल्याक खूब आसा आनी प्रत्येकान तेजो फायदो करून घेवचो अशें म्हाका सदांच दिसता. येस. म्हणजे कोणी जर असा बिझनसांक आतां म्हणजे फुडें सरता बिझनसा खातीर जाल्यार ही स्किम्स आसा ती गव्हर्मेंटाची अवेलेबल आसा. येस. तर आयच्या ह्या कश्टकाणीच्या नव्या एपिसोडात आमी तुमचे मेरेन गोंयचोच लोकल ब्रँड लोकल डेरी ब्रँड तो म्हणजेच आदिश्री आनी आदिश्री ह्या ब्रँडा फाटली फावंडर म्हणजेच अमिताबाई हांचे कडेन आमी आयज संवाद साधलो आनी ह्या ब्रँडा फाटली कश्टकाणी आसा ती आमी तांचे कडल्यान जाणून घेतली. अशेच नवे विशय नवे विचार आनी नव्यो कश्टकाण्यो आमी तुमचे मेरेन घेवन येत रावतल्यो. ते खातीर पळयत रावात दी वॉयस फॉर गॉड.